स्वागत आहे. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वेअर यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. मी सुनील आणि ही कल्पना आपल्या आवडत्या बोबा माइंड्स पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्कार सुनील. आज कोणत्या रोमांचक विषयावर बोलणार आहोत? मी खूप उत्सुक आहे. कल्पना, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. शौर्य, निष्ठा आणि त्यागाचं एक अद्भुत प्रतीक. आजचा आदला विषय आहे पावनखिंडीचा लढा आणि त्यातील महानायक बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे. हो, मला आठवतं. ही कथा खूप प्रेरणादायी आहे, पण मला त्याची सखोल माहिती नाही. कधी घडला होता हा प्रसंग सुनील? कल्पना, हा प्रसंग घडला होता 13 जुलै 1660 रोजी. तो दिवस मराठा साम्राज्यासाठी खूप महत्त्वाचा होता. या घटनेनेच दाखवून दिलं की महाराजांचे मावळे त्यांच्यासाठी कोणताही त्याग करायला तयार होते. 13 जुलै 1660. मला या घटनेची थोडी पार्श्वभूमी सांगशील का? त्यावेळी नक्की काय परिस्थिती होती? नक्कीच कल्पना. त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकले होते. अनेक महिने वेढा सुरू होता आणि बाहेर पडणं कठीण होत होतं. महाराजांना वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडावर पोहोचायचं होतं, जिथे ते सुरक्षित राहू शकले असते. म्हणजे सिद्धी जौहरच्या प्रचंड सैन्यातून महाराजांना सुटका करून विशाळगडावर जायचं होतं. पण ते इतकं सोपं नव्हतं, बरोबर ना? अगदी बरोबर. सिद्धी जौहरचं सैन्य महाराजांच्या मागावर होतं. त्यांना महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पकडायचं होतं. अशावेळी महाराजांनी एक धाडसी योजना आखली. 2 पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीत खुद्द महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद नावाचे एक बहादूर मावळे महाराजांच्या वेशात बसले. शिवा काशीद महाराजांच्या वेशात? म्हणजे त्यांनी शत्रूला दिशाभूल करायची योजना आखली होती. बरोबर. शिवा काशीद यांनी शत्रूला गोंधळात पाडलं. शत्रूने त्यांच्या पालखीचा पाठलाग केला, ज्यामुळे महाराजांना काही वेळ मिळाला. पण खरा धोका अजून टळला नव्हता, कारण सिद्धीच्या सैन्याने महाराजांचा माग सोडला नव्हता. महाराज आपल्या निवडक मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने निघाले होते. पण वाटेत एक अरुंद खिंड होती. ती ओलांडणं खूप महत्त्वाचं होतं. आणि तिथेच बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका आली का? ती खिंड कोणती होती? अगदी बरोबर कल्पना. ती खिंड म्हणजे घोडखिंड. अतिशय अरुंद आणि अवघड वाट होती ती. महाराजांना विशाळगडावर पोहोचण्यासाठी ही खिंड पार करणं गरजेचं होतं. शत्रूचे हजारो सैन्य त्यांच्या मागे होते. महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचवण्यासाठी वेळ विकत घेणं गरजेचं होतं. वेळ विकत घेणं म्हणजे? शत्रूला त्या खिंडीत अडवून ठेवणं, त्यांना पुढे येऊ न देणं, जेणेकरून महाराज सुरक्षित पोहोचू शकतील. आणि या कठीण कामाची जबाबदारी बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यासोबत फक्त 300 निवडक मावळे होते, ज्यांना बांदल सेना म्हणून ओळखलं जातं. 300 मावळे आणि हजारो शत्रू सैन्य. ही तर अक्षरशः आत्मघाती मोहीम होती. बाजीप्रभू किती धाडसी होते. त्यांच्या शौर्याला आणि निष्ठेला तोड नव्हती कल्पना. बाजीप्रभूंनी महाराजांना वचन दिलं की महाराज, तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत आम्ही ही खिंड लढवत राहू. गडावरून तोफांचा आवाज ऐकू येताच आम्हाला कळून येईल की तुम्ही सुरक्षित पोहोचला आहात. तोफांचा आवाज म्हणजे हे सिग्नल होतं. मग पुढे काय झालं? महाराजांनी अवघड वाट आणि शत्रूचा वेढा चुकवत विशाळगडाकडे कूच केली. इकडे बाजी प्रभू आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी घोडखिंडीत रण पेटवलं. त्यांनी खिंडीच्या दोन्ही बाजूंनी मोर्चे बांधले आणि शत्रूच्या अफाट सैन्याला अडवून ठेवलं. हजारो शत्रू सैनिकांना पुढे येऊ देणं त्यांनी अक्षरशः अशक्य करून टाकलं. 300 जण हजारो सैनिकांना रोखत होते. अविश्वसनीय. बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी किती वेळ लढा दिला असेल? कल्पना, त्यांनी तब्बल 18 ते 20 तास लढा दिला. बाजी प्रभू स्वतः अनेक गंभीर जखमांनी घायाळ झाले होते. त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं, पण त्यांची तलवार थांबली नाही. ते एका वाघासारखे लढत राहिले, फक्त एका गोष्टीची वाट बघत, ती म्हणजे विशाळगडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजाची. 18 ते 20 तास जखमांनी घायाळ होऊनही ते लढत राहिले. यालाच तर पराकाष्ठेची निष्ठा म्हणतात. काय झालं शेवटी? त्यांना तोफांचा आवाज ऐकू आला का? हो कल्पना, त्यांना तोफांचा आवाज ऐकू आला. जेव्हा त्यांना गडावरून तोफांचा आवाज ऐकू आला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य उमटलं. त्यांना कळून चुकलं होतं की महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले आहेत. आपलं वचन पूर्ण झालं हे पाहून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा तो महान योद्धा बाजी प्रभू देशपांडे तिथेच धारातीर्थी पडला. ऐकून अंगावर काटा आला सुनील. किती महान त्याग. त्या तोफेच्या आवाजानेच त्यांना शांतता मिळाली असेल. या लढ्यामुळे त्या खिंडीचं नाव बदललं असं म्हणतात ना? अगदी बरोबर. बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं. त्यांच्या पवित्र रक्ताने ती खिंड पावन झाली. म्हणूनच घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड असं ठेवण्यात आलं.
हे नाव त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची कायम आठवण करून देतं. पावनखिंड म्हणजे पवित्र खिंड. खरंच त्या 300 मावळ्यांचं आणि बाजीप्रभूंचं बलिदान कधीही विसरता येणार नाही. या घटनेचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला सुनील? कल्पना, या घटनेने मराठा सैन्याला आणि सामान्य जनतेला प्रचंड प्रेरणा दिली. बाजीप्रभूंचं शौर्य, त्यांची निष्ठा आणि त्यांच्या मावळ्यांचा त्याग यामुळे स्वराज्यासाठी लढण्याची जिद्द आणखीनच वाढली. हा लढा म्हणजे केवळ एका लढाईचा विजय नव्हता, तर तो त्याग आणि निष्ठेच्या मूल्यांचा विजय होता. आजच्या काळात या घटनेचं काय महत्त्व आहे असं तुला वाटतं? आधुनिक काळातही यातून काही शिकायला मिळतं का? नक्कीच मिळतं कल्पना. बाजीप्रभूंच्या या बलिदानातून आपल्याला नेतृत्व, टीमवर्क आणि निस्वार्थ सेवेचे धडे मिळतात. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता ध्येयासाठी लढत राहणं, आपल्या सहकाऱ्यांसाठी आणि आपल्या उद्दिष्टासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालणं, हे आजच्या नेतृत्वासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. हे केवळ एका राजासाठी केलेलं बलिदान नव्हतं, तर ते एका ध्येयासाठी, स्वराज्याच्या संकल्पनेसाठी केलेलं बलिदान होतं. खरंच सुनील, त्यांची निष्ठा आणि धाडस आजही आपल्याला प्रेरणा देतं. आपल्या देशासाठी, आपल्या तत्वासाठी लढण्याची शिकवण यातून मिळते. अगदी बरोबर कल्पना. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांचं बलिदान हे आपल्याला नेहमी आठवण करून देईल की काही गोष्टी आपल्या वैयक्तिक जीवनापेक्षा मोठ्या असतात आणि त्यांच्यासाठी केलेला त्याग कधीही व्यर्थ जात नाही. त्यांच्या स्मरणार्थ आजही अनेक लोक पावनखिंडीला भेट देतात आणि त्या वीरांना वंदन करतात. आजची ही कथा खरंच खूप माहितीपूर्ण आणि हृदयस्पर्शी होती सुनील. बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंडीच्या लढ्याबद्दल ऐकून मला खूप काही नवीन शिकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. कल्पना, तुला ही कथा आवडली हे ऐकून आनंद झाला. असे अनेक शूरवीर आपल्या इतिहासात होऊन गेले, ज्यांच्या कथा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज, वेअर यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. टू लर्न मोर अँड साइन अप फॉर फ्री, विजिट bobaminds.com.